असं ते आणि ड्रम मध्ये कापला असेल ना. यस. आता सगळं आवरून बिवरून झाले तर मेकअप पण झाला माझा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मिसेस बुगले ब्लॉग्समध्ये. तर कसं ना मंडळी, 2 दिवसापूर्वी ना मी यूट्यूब चॅनल ओपन वगैरे केला होता. तर त्याच्यावरती ना मिनी ब्लॉग वगैरे टाकले होते, म्हणजे शॉर्ट व्हिडिओ वगैरे. तर त्याला ना 2 दिवसात खूप भारी रिस्पॉन्स भेटला. म्हणून म्हटलं चला आता मोठे व्हिडिओ आणि ब्लॉग्स पण बनवूयात. तर नाही का आता ही सुरुवात करते मी मोठ्या ब्लॉगच्या आणि मोठ्या व्हिडिओची. तर सपोर्ट करा, कारण मला ना असं म्हणजे बोलताना जर अडकत असेल किंवा कुठं काही शब्द चुकत असेल तर प्लीज सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो आता ना 4:30 वाजले. तर मला आणि माझ्या नवऱ्याला जरा बाहेर जायचं, म्हणजे आमचं ना डोंबिवलीला थोडंसं छोटंसं काम आहे. म्हणजे ते तुम्हाला सांगेलच, नंतर तुम्ही बघचाल पुढं ब्लॉगमध्ये. बघत राहा कंटिन्यू आम्ही कशाला गेलो बाहेर, ते छोटंसं काम होतं. तर भेटूयाच थोड्याच वेळात, म्हणजे आले जरा घरातले कामं वगैरे करून, थोडीशी कामं वगैरे ते करते, मग भेटूयाच थोड्या वेळात. बाय. तर मित्रांनो आता आम्ही तयार झालेलो आहे. तर मी कपडे वगैरे घातलेत आणि मेन म्हणजे ना केस धुतलेत, कारण सकाळी मी ना केस धुतले नव्हते आणि तेल तसंच होतं केसांना, म्हणून आता जरासं केस वगैरे धुतले बाहेर जायचं म्हणून. तर केसांना तेल घेऊन बाहेर कसं जायचं म्हणून केस वगैरे धुवून टाकले. तर चला मग आपण तयार वगैरे होऊया. आता सगळं आवरून बिवरून झाले, तर मेकअप पण झाला माझा. तर नाही का आता निघायचं आहे, पण इकडं जास्त मेकअप दिसत असेल, पण जास्त काही मेकअप केला नाही. जास्त म्हणता थोडासा वगैरे केला असेल. मी निघतो, ह्यांनी ओला वगैरे बुक करतायत. ओला वगैरे बुक झाल्यानंतर ना आपण निघूयात. तर मी सांगते तुम्हाला वाटत की नक्की आम्ही कुठे चाललो आहे, कशासाठी चाललो आहे आणि का चाललो आहे ती. तर ब्लॉग बघत राहा कंटिन्यू. आपलं सगळं आवरून वगैरे झालंय, मेकअप पण झाला माझा. जास्त नाही म्हणता तर केलाच जास्त, पण एवढा पण नाही आहे, थोडासा केला आहे मेकअप. तर चला आपण निघूयात. आता हे ना ओला वगैरे बुक करतायत, तोपर्यंत ओला वगैरे तोपर्यंत आपण शूज वगैरे काय चप्पल वगैरे घालूयात आणि निघूयात आवरून. जे काय राहिले ते दारा खिडक्या कुलप वगैरे लावून. चला. तर माझं आवरून बिवरून झालं तरी आता वाट बघायला लागते. तर अगोदर बायकांच्या नावावर कलंक आहे की बायका आवरत नाहीत लवकर, आणि आता नवरेच उशीर करण्यात कसं व्हायचं. तर आम्ही चाललो वाटत. तर मित्रांनो आपण गेलेलो असं आपल्या लोकेशनवरती. पेट शॉपवरती आलेलो आहे. म्हणजेच आपल्याकडे जी कॅट होती ना, म्हणजे बेला, तिला वॅक्सिनेशनसाठी घ्यायला आलेलं आहे. तर ते सध्या ना 2 महिन्याचं, तर त्याला आता आपण वॅक्सिनेशन म्हणून नाही का आपण आता दवाखान्यामध्ये म्हणजे हॉस्पिटलला आलेलो आहे. तर त्याला वॅक्सिनेशन गेलं. तर तिकडे ना आतमध्ये पण एक पेशंट आहे, त्याच्यामुळे आम्हाला ना बाहेर जरा वेट करायला लागले. तिकडे आम्ही वेट करतोय जरासा. आपल्या मांजराला आम्ही देणार आहे आता वॅक्सिनेशन, पहिलं वॅक्सिनेशन देणार आहे. तर दुसऱ्या परत ते आम्ही सांगतील आता किती दिवसांनी सांगतात काय माहिती, म्हणजे पिरियड्स असतात, म्हणजे 7 दिवस किंवा 15 दिवस. तर बघूया आता काय ते किती दिवस सांगतात. त्याचं पहिलंच वॅक्सिनेशन आहे आणि आम्हाला तर काय अनुभव पण नाही आहे. तर त्याचं आता वॅक्सिनेशन झाल्यावर काय त्याला म्हणजे नाही का काय त्याची काळजी वगैरे घ्यावी लागेल, ते पण आता बघायचं आहे. टेन्शन आलं आहे आम्हाला की कसं होणार आहे काय होणार आहे. पण आमचा नंबर काही आहे नाही, ते तिकडं अजून पेशंटच होय नाही, म्हणजे नाही का असं झालं आता तिकडं आतमध्ये काय त्याचं ऑपरेशन वगैरे करतात की काय असं झालं नसतं. तर बसून पण लय कंटाळा आला आहे. बस झालं बरं का, पण त्यांनी बोलवलं, पण आम्हाला वाटलं की आमचा नंबर आहे. इथं पहिला नंबर आमच्या दोघं जो पहिला नंबर होता ना, ते बसलेत फोनमध्ये. मग आम्ही गेलो, परत डॉक्टर बोलले की तुमच्या दोघं पण कोणतं दिलं. मग परत आम्हाला बाहेर काढलं. आता किती वेळ वाढवायचं आता माहीत नाही. आता ह्याला किती वेळ लागतोय ते माहीत. तर बघूयात, वेट करूयात. आता आपल्यासाठी करायचं म्हटलं थोडं तर वेट करावंच लागेल. हे ना आता 7 ते 8 मंथचं आहे बघा. योदो झालो नुसता. आपली वेळेला तर येता 2 महिन्याची, नंतर तर बघितलं ना या बॅगेत बसणार पण नाही, एवढी मोठी होते. आता ती जी आहे ना ती 7 ते 8 मंथची आहे. ती आता बास्केटमध्ये बसत नाही आहे. मग आपली वेळेला जर एवढी झाली 7-8 महिन्याची, तर आपल्या ह्या बॅगेत कशी बसणार आहे ती मला टेन्शन आले. तर काय नाही, चला बघूयात. तर आपल्याकडे पण ते ऑप्शनला तसलं म्हणजे बास्केट आहे ऑप्शनला, असं नाही की म्हणजे फक्त बॅगच आहे. तर ते ऑप्शनला तसं आपण बास्केट ठेवलेलं आहे. तर काय टेन्शन घ्यायची गरज नाही.
आता आमच्या पेटचं हे झालेलं आहे वॅक्सिनेशन. तर हे बघा एवढी मोठी फाईल, जसं काय आपलं पेशंटच एवढी मोठी फाईल वगैरे दिली आणि असं जे आता अकाउंट खाली जे झालंय ना दोघांची पण बोलती बंद झाली. अजून 15 दिवसांना पण येतं, तेव्हा पण वेगळाच खर्च आहे. इकडं माणसांच्या पेक्षा जनावरांनाच लय पैसा वापरे. आता ना मला असं हे झालंय ना, तर असं ना असे पैसे जातात, इकडं पैसे आले की इकडं पैसे नुसतं जातात. अकाउंट बघितलं नको होता माहिती बघा एवढी मोठी फाईल आणि इकडे हे खायला घेतलंय 1000 रुपयाचं. हे काय म्यावचं आणि ते ग्रेव्ही आवडतं. तर अजून बघू, आता अजून खूप काय घ्यायचंय, बघू पुढं कंटिन्यू. तर आता इकडं चालली ओला बुक करायची. आम्हाला एक पण ओला किंवा रिक्षा काहीच भेटत नाही, तर आता बोलले ते रॅपिडो वगैरे करायची. तर इकडं आम्हाला फायनली रिक्षा भेटली आहे. चालू आम्ही आता जातो स्टेशनला गेलो, काहीतरी खातवले भूक लागली. म्हणजे दोघांना पण जोरात भूक लागली, पण हिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो होतो म्हणून जरासा कंट्रोल केला. आता जाऊयात काहीतरी खाऊ. तर इकडून आता लय कंटाळा वगैरे आला आम्हाला ना. आता ना दवाखान्यात आमचा लय खर्च झाला. म्हणजे खातं नुसतं चेकिंगचं वॅक्सिनचं झाले 3000 आणि त्याच्यात खाऊचं झाले 1000 रुपये. म्हणजे आम्हाला चांगलाच लागले. अजून 15 दिवसांनी एक वॅक्सिन द्यायचं, मग तेव्हा पण आणायचं त्याला. तर तेव्हा किती खर्च होतोय काय माहिती नाही. तर गर्दीमध्ये मध्ये कायमच कधी पण हा हात कायम धरून राहायचा ना, नाहीतर आयुष्यात जर हात सुटला ना तर मग आयुष्यच नाही जगायला. तिकडं पिझ्झाकडे ना लय गर्दी होती, तर तिथं तर बोललं की वेट करायला लागेल, निदान अर्धा ते 1 तास तर वेट करायला लागत होता. मग भूक पण एवढी लागलेली ना, तर आमच्याच्यानं काय वेट एवढा होणार नव्हता. मग आम्ही आलो आता पाणीपुरी खायला. मग आज पिझ्झाला टाटा बाय बाय करूयात आणि खाऊयात मस्तपैकी पाणीपुरी. त्यांनी पाणीपुरी खातायत, मी शेवपुरी घेतली. आलो आता आम्ही घरी तर चाललो. त्या घरी जाऊन जेवण वगैरे बनवायचं. म्हणजे आता थोडं नॉर्मली खाल्लं भूक जायसाठी, पाणीपुरी वगैरे पोट भरून खाल्ली. तर इकडे बघा, इकडे डोंबिवलीमध्ये ना लय म्हणजे तमाम गर्दी होती. रक्षाबंधनची सणासुदीची ना, म्हणून त्यामुळं काय त्या गर्दीमध्ये ना व्हिडिओ काढायला नाही भेटला आम्हाला. इकडे आलो, डायरेक्ट व्हिडिओ चालू केला. तर आता आम्ही जातो घरी. तर हा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. उद्या पण आम्ही कुठेतरी बाहेर जाणार आहे, तर तुम्हाला उद्या कळलंच उद्याच्या व्लॉगमध्ये की आम्ही उद्या कुठे जाणार आहे ते उद्याचं. आणि मी आत्ता बोलता माझं पाय घसरला, पडले असते तोंड. ते का आपल्याकडं ना आयफोन वगैरे ना असं क्वालिटीचे काही कॅमेरे वगैरे नाही आहेत बरं का. आपला साधा मिडल क्लास लोकांचा कॅमेरा वगैरे आहे. तर कसं आहे ना, आता म्हणजे व्हिडिओ वगैरे करताना ना एकदम क्लिअरिटी भारी दिसता. आणि ब्लॉग अपलोड केले ना परत ना मिनी ब्लॉग वगैरे की लोकांना ते पुढून ब्लर दिसता. मग लोक बोलतात जरा क्लिअरिटी, पण काय ना घेऊ आम्ही कधी ना कधी कॅमेरा वगैरे, पण जो आहे त्याच्यामध्ये समाधानी आहे आम्ही. आणि असंच तुम्ही पण आम्हाला ह्याच्यामध्ये सपोर्ट करा. तर मित्रांनो, आत्ता ना माझा नवरा दुकानामध्ये ना त्या कलकली भरली होती म्हणून थम्सअप घ्यायला थांबला होता. तर तिथं ना मला काय दिसलं माहिती आहे, हे दिसलं माहीत आहे. कोणाला माहीत आहे त्यांनी कमेंटमध्ये कळवा मला. हे ना आमच्या लहानपणी ना असं म्हणजे यायचं, म्हणजे आता पॅकिंग वगैरे बदलली आहे, पण आमच्या लहानपणी ना यायचं. असली भारी टेस्ट होती ना, म्हणून इथं दिसलं म्हणून लगेच घेतलं मी. आता ह्याची टेस्ट बघूया. आता ह्याची ना पॅकिंग तर आली आहे बघा, तलवारमध्ये आली आहे, तलवार. आम्ही आमच्या काळामध्ये ना, म्हणजे आमच्या काळामध्ये नाही, पण आम्ही जेव्हा लहान होतो ना मी, तेव्हा एवढंशा ह्याच्या डबीमध्ये यायचा. तर आता चाललो आम्ही लिफ्टमध्ये.
ही बघा तलवार. इथं बघ तुमचं ह्याने नावाने कलकली भरली होती, कलकली, म्हणून थम्सअप घेतला. असं असं इकडं बघा, असं ते आणि ड्रम मध्ये कापला असेल ना. यस. तुझं काय प्लॅनिंग आहे काय माका उडवतो? 5 रुपयात काम. तयारीच राहा. तर मित्रांनो आता आम्ही आलोय घरी. तर ह्या पाठचं बोजकं जे आहे त्याला खाली उतरून पहिल्यांदा त्याला सोडूयात. तर इकडे बघा माझा घो चिमण्यान का खाऊ घालता आमचे चंगू मंगू. गेलो मंगूकडे गेलो. तर मी आता फ्रेश वगैरे होते, चेंज वगैरे करतो, जरा पसारा भिरलोय घरात. ते मगाशी उशीर होणार होता हॉस्पिटलला जायला, खूप लेट झाला होता, म्हणून ना सगळा पसारा म्हणजे माझं मेकअपचं सामान वगैरे सगळं इकडंच ठेवून असंच निघालो होतो. फक्त मेकअप वगैरे केला की झालं. हे बघा पसारा, कसला पसारवा. आता ह्यो पसारा मला सगळं आवरायचा आहे. जेवण वगैरे घेते, तर तुमचं पण जेवण वगैरे झालं असलं, नसेल झालं तर जेवण वगैरे घ्या. तर मी पण जेवते जरा. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. काय चुकलं असेल तर ते बी सांगा, काय बदल करू ते पण सांगा. आणि नाही का माझा पहिलाच व्लॉग आहे तर सपोर्ट कराच शक्यतो, आणि सबस्क्राईब वगैरे करा. तर तुम्हाला माझे सबस्क्राईब केले ना तर तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील. मी कुठे कुठे जाते, काय काय करते, कोणते कोणते ब्लॉग बनत आहेत. तर सबस्क्राईब नक्की करा. म्हणजे उद्या पण ब्लॉग करणार आहे. उद्या आम्ही पण बाहेर जाणार आहे, जरा शॉपिंग करायची आम्हाला. तर उद्या पण ब्लॉग बघा. त्यासाठी पहिल्यांदा सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.